नमस्कार मित्रांनो, मी पूनम देशमुख। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू झालेली आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप। सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवता येणार आहे आणि त्यासाठी नवीन ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। मागेल त्याला सोलर कृषी पंपचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि महत्त्वपूर्ण माहिती सुद्धा सांगणार आहे। यामध्ये सर्व शेतकरी अर्ज करू शकतात। तुम्ही जर सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला 10% रक्कम फक्त भरायची आहे आणि बाकीची रक्कम जी काय आहे ती सरकार अनुदान म्हणून जमा करणार आहे। आणि जर तुम्ही SC ST ची कॅटेगरी म्हणजे अनुसूचित जाती जमातीमध्ये येत असाल तर तुम्हाला 5% रक्कम फक्त भरावी लागणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना 3 HP, 5 HP आणि 7.5 HP पर्यंतचे पंप आहेत ते मिळणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे 5 वर्षाची दुरुस्तीची हमी सुद्धा मिळणार आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना इन्शुरन्स सुद्धा दिला जाणार आहे। या योजनेमध्ये जर तुमची जमीन 2.5 एकरापर्यंत असेल तर तुम्हाला 3 HP चा पंप दिला जाईल आणि 2.5 एकरापेक्षा जास्त म्हणजे 5 एकरापर्यंत तुमची शेती असेल तर तुम्हाला 5 HP चा पंप दिला जाणार आहे आणि जर 5 एकरापेक्षा तुमची जमीन जास्त असेल तर तुम्हाला 7.5 HP चा पंप तो तुम्हाला दिला जाणार आहे। आणि या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर यायचं आहे। सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे mahadiscom.in। सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला दिसेल सावधान बनावट SMS कडे दुर्लक्ष करा। हे पेज वाचून घ्यायचं आहे आणि क्लोज करायचं आहे। तर मित्रांनो, या पेजला वरती स्क्रोल करायचं आहे। मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना हे बटन दिसत आहे। या बटनवर क्लिक करायचं आहे। या बटनवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल। या पेजवर 2 नंबरचा ऑप्शन योजनेची माहिती वर क्लिक करायचा आहे। योजनेची ठळक वैशिष्ट्ये आणि लाभार्थी निवडीचे नियम इथे सर्व माहिती दिलेली आहे। ती सर्व माहिती एकदा वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर अर्ज करायचा आहे। आता आपण अर्ज कसा करायचा ते पाहूयात। 4 नंबरचा ऑप्शन लाभार्थी सुविधा वरती क्लिक करायचा आहे। इथे 3 ऑप्शन दिसतील। तर आपल्याला नवीन अर्ज करायचा आहे त्यामुळे आपण अर्ज करा हा जो पहिला ऑप्शन आहे यावर क्लिक करायचा आहे। अर्ज करावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल। त्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे। उजव्या साईडला तुम्ही इंग्लिश किंवा मराठी लँग्वेज सिलेक्ट करू शकता, पण हा फॉर्म इंग्लिश लँग्वेज मधूनच भरायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला अप्लाय आणि ॲप्लिकेशन स्टेटस असे 2 ऑप्शन दिसत आहेत। तर या ठिकाणी आपण सुरुवातीला अप्लाय करणार आहोत। अर्ज केल्यानंतर आपल्याला अर्जाचे स्टेटस देखील ॲप्लिकेशन स्टेटस या पर्यायावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजना हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सुरुवातीलाच इथे एक पर्याय आहे पेड पेंडिंग AG कनेक्शन कंझ्युमर डिटेल्स। जर तुम्ही या अगोदर सोलर पंपासाठी अर्ज केला असेल आणि पैसे सुद्धा भरले असतील आणि अजून तुम्हाला सोलर पंप मिळाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचा कंझ्युमर नंबर टाकून किंवा तुम्ही वीज जोडणीसाठी कोटेशन भरलं असेल तर कोटेशनचा कंझ्युमर नंबर टाकून सोलर पंपासाठी अर्ज करू शकता। परंतु खूप जणांचे हे नसणार आहे तर हा पर्याय स्किप करा आणि पेज डायरेक्ट स्क्रोल करून खाली या। इथे तुम्हाला पर्सनल आणि लँड डिटेल्स भरायचे आहेत।
म्हणजे स्वतःबद्दल आणि जमिनीच्या डिटेल्स भरायच्या आहेत. सुरुवातीला तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि नंतर पुढे स्कीम नेम दिसत आहे, मागेल त्याला सौर ऊर्जा पंप. त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, तालुका निवडायचा आहे, तालुका नंतर विलेज निवडायचा आहे, गाव निवडल्यानंतर महत्त्वाचं मेन सर्वे नंबर, गट नंबर टाकायचा आहे. सर्वे गट नंबर टाकल्यानंतर त्या गट नंबरमध्ये जे काही शेतकरी असतील त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिसतील. त्या शेतकऱ्यांच्या लिस्टमधून तुमचं या ठिकाणी नाव निवडायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी लँड ओनर नेम हे निवडता येईल. टोटल लँडचा एरिया, ॲप्लिकेशन नेम, ॲप्लिकंटचं हजबंड किंवा फादर नेम, ॲप्लिकंटचं सरनेम, ही सर्व माहिती भरायची आहे. जेंडर निवडायचं आहे, त्यानंतर कास्ट कॅटेगरी निवडायची आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे कारण त्यावरती OTP वगैरे येतो आणि ईमेल ID सुद्धा टाकायचा आहे. नंतर खाली तुम्हाला तुमची ॲड्रेस डिटेल्स भरायची आहेत. हाऊस नंबर काय आहे, स्ट्रीट, लँडमार्क ते टाकायचं आहे. जिल्हा, तालुका, गावचं नाव काय आहे, पिनकोड नंबर, मोबाईल नंबर, पॅन कार्ड नंबर, ही सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे. त्यानंतर इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशनमध्ये तुमच्याकडे जी विहीर आहे, शेततळे आहे किंवा बोरवेल आहे त्याची माहिती, त्याची लांबी, ते किती फूट खोल आहे ते व्यवस्थित भरायचं आहे. तर याच्यावरच अवलंबून आहे तो कशा प्रकारचा सोलर पंप असेल. टाईप ऑफ इरिगेशनमध्ये विहीर असेल, बोरवेल असेल, तो पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर इरिगेशन मोड निवडायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट वॉटर क्वालिटी, हार्ड किंवा सॉफ्ट निवडायचे आहे. त्यानंतर इरिगेशन सोर्स डेप्थ, तुमची विहीर किती खोल आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर इज एक्झिस्टिंग फार्म पॉन्ड, तुमच्याकडे शेततळे आहे का, तर शेततळे असेल तर तुम्ही त्यावर देखील बसवू शकता. बोरवेल असेल तर त्याची जी इंचेसमध्ये आहे, जी काही रुंदी आहे ती तुम्ही टाकू शकता. यानंतर ॲग्रिकल्चर डिटेल्स, तुम्ही जी तुमच्या शेतात पीक घेता त्यांची डिटेल्स इथे भरायची आहे. मागील वर्षी कोणती घेतली, यावर्षी कोणती घेतलेली आहेत ते सर्व भरायचं आहे. एक्झिस्टिंग पंप डिटेल्समध्ये बघा तर मित्रांनो, तुमच्याकडे सुरुवातीला पंप आहे का, याला डायरेक्टली नाही म्हणायचं आहे कारण आपल्याला सोलर पंप पाहिजे आहे. तर तुम्ही सोलर पंप नाही म्हणू शकता. त्यानंतर इथे बघा रिक्वायर्ड पंप डिटेल्स. रिक्वायर्ड पंप डिटेल्समध्ये तुम्हाला तुमची जमीन किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. जर तुमची जमीन 2.5 एकराच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला 3 HP सोलर पंप मिळेल. जर तुमची जमीन 2.5 एकरापेक्षा जास्त असेल तर तुम्ही 5 HP सोलर पंप निवडू शकता. 7.5 HP पंप पण निवडू शकता, पण तुमची जमीन 5 एकरापेक्षा जास्त असली पाहिजे. तर मित्रांनो पुढे बघा बँक डिटेल्स. तर मित्रांनो बँक डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे कारण सबसिडी डायरेक्टली बँकमध्ये मिळू शकते. सो नीट बँक डिटेल्स भरायचे आहेत. बँक डिटेल्समध्ये तुम्हाला अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर्स नेम, IFSC कोड, बँक नेम, MICR कोड, ब्रँच नेम, ब्रँच सिटी विलेज, ही सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे. आणि खाली स्क्रोल केल्यानंतर बघा डिक्लेरेशन. डिक्लेरेशन नीट वाचून घ्यायचं आहे आणि त्यावरती व्यवस्थित क्लिक करून घ्यायचं आहे. आणि लास्टला खाली आपली डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहेत. 4 महत्त्वाची डॉक्युमेंट आहेत. यामध्ये पहिला आहे 7/12. 7/12वरती विहिरीची किंवा बोरवेलची नोंद असायला हवी. तुमच्याकडे शेततळे असेल तर त्याची सुद्धा नोंद असायला हवी. आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे. कॅन्सल चेक किंवा पासबुकचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. आणि खाली बघा अदर डॉक्युमेंट कशासाठी आहेत ते. जर तुमची जमीन सामायिक असेल आणि तुमच्याकडे एकच विहीर असेल तर सामायिक जमिनीच्या बाबतीत इतर जे मालक किंवा खातेदार आहेत त्यांची सहमतीपत्र लागतं. 100 रुपयाच्या बॉन्डवर नोटरी करून घ्यायची आहे. इतर खातेधारकांची
काहीच हरकत नाही की माझ्या शेतात हा पंप बसवण्यासाठी. आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर SC/ST कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आणि जर तुमची विहीर सामायिक असेल तर बाकीच्या 2 खातेदारांचं सहमतीपत्र लागतं की या व्यक्तीनं या ठिकाणी सोलर पंप बसवण्यात आमची काहीच हरकत नाही. अशा प्रकारे 100 रुपयाच्या बॉन्डवर सहमतीपत्र अपलोड करायचं आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.